मधली सुट्टी. शाळेची आता मधली सुट्टी झाली आहे आणि आपण बघूया काय कल्ला चाललाय ते बघा. हा आवाज ऐकताय तुम्ही? शाळेमध्ये ज्या खोलीमध्ये जायचं नेहमी दडपण यायचं ती शिक्षकांची खोली, तिथली मधली सुट्टी आपण बघूया. आज मला फार उत्सुकता आहे की शिक्षकांची मधली सुट्टी कशी असते. तर मला असं वाटतं की आपण मुख्याध्यापिका मॅडम इथे आहेत बर्वेबाई, त्यांना आधी विचारूया की बाई इथे म्हणजे मुलं काय धमाल करतात वगैरे आम्ही बघतोच नेहमी, पण मला ही लहानपणापासून उत्सुकता आहे की इथे मिळून सगळे शिक्षक काय नक्की गप्पा मारतात, त्या डब्याची वाटावाटी करतात, नक्की काय करतात. अच्छा 15 मिनिटाचा काळ अगदी रिलॅक्सेशनचा असतो. एकमेकांना आपल्या सुखदुःखात ज्या गोष्टी शेअर करायच्या असतात, काय आणलंस, कसं आहे, तुझी भाजी कशी आहे, एकमेकांचे रिस्पॉन्स द्यायचे असतात आणि मेंटली आणि फिजिकली त्यांना रिलॅक्स व्हायचं असतं. सर मला असं वाटतं की इथे अजून एक वेगळ्या गप्पा नक्की होत असतील. लेडीज जास्त दिसत आहेत, यांच्या गप्पा अगदी घरातली ती स्त्री असते पहिली, त्यामुळे आल्यानंतर साड्यांचा विषय सुद्धा रंगात येतो आणि म्हणून कदाचित आम्हाला काही काम सांगायचं असेल तर थोडं काय विषय चाललाय बरं त्याचा कानोसा घेऊन आतमध्ये जावं लागतं. आता मधली सुट्टीच म्हणाल तर डबा खाण्याचा जो आनंद आहे, काही शिक्षिका मुलांप्रमाणेच ऑफ पिरियड असेल त्यावेळेस सुद्धा त्याचा उपभोग घेत असतात. हे इथे सांगायला हरकत नाहीये. 15-20 वर्षापूर्वी शाळेमध्ये बाईंना कुठलाही प्रश्न विचारायला भीती वाटायची, पण मी आता असं ऐकलंय की छोटी छोटी मुलं शाळेतल्या बाईंना सरांना म्हणतात की बाई ही तुमची चष्माची फ्रेम स्मार्ट दिसते हां, किंवा हा शर्ट छान आहे, किंवा मगाशी सरांनी जसं सांगितलं की शिक्षिकांमध्ये साड्यांची पण चर्चा होते. तर ह्या ज्या चर्चा आहे त्याच्याविषयी मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. खरं तर आम्ही सकाळी खूप धावपळीत येतो, पण त्यातूनही जर एखादीने नवीन साडी नेसली असेल तर तिला कॉम्प्लिमेंट देणं आणि लगेच तिच्या साडीची चौकशी करणं कुठून घेतली, कितीला घेतली, हे आम्ही अगदी आवर्जून करत असतो आणि प्रत्येकीच्या नवीन साड्यांकडे आमचं लक्ष असतंच. आणि याच्या पुढचा मुद्दा असा आहे की साडीचं कौतुक करणं आणि मधली सुट्टी झाली की आपल्या ह्यांना फोन करणं की हिनी अशी साडी घेतली, मला तशी साडी हवी. जसं आपण मुलांना सांगतो की डब्यात नेलेलं सगळं संपूर्ण आणायचं आणि ताकीदच दिली असते की आज डबा परत यायला नको, पण आम्ही मात्र इथे आलो स्टाफ रूम मध्ये की पहिले काय आणलं डब्यात, कोबी, बस जसं अगदी. विशेषतः मुंबईमध्ये सकाळी 4-4:30ला उठून घरच्यांचे डबे करून द्यायचे, मुलांचं आवरायचं आणि मग स्वतःची एनर्जी कायम ठेवून शाळेत यायचं. तर तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आहे, सॅल्यूट आहे. आणि मी एक गाणं केलं होतं मुंगीबाय, तुम्ही ऐकलं असेल. त्याच्यामध्ये ती मुंगीबाय, तर मला असं वाटतं ते तुमच्यावरचं गाणं आहे सगळ्यांचं, कारण ती मुंगीबाय म्हणते जेव्हा तिला विचारतात की तू एवढी स्ट्रॉंग कशी, तर ती म्हणते की काय काय हे करशी काय, पळण्या वाचून उपाय काय, कधी न थांबे माझा पाय, अन बोलाया वेळच नाही, रांगेमध्ये जन्म जरी, मुळीन आम्ही दीन तरी, जन्म थोड का काम अफाट, म्हणून अविरत चालू वाट, कामाचे हे अमापिसे, कामामध्ये राम दिसे, जग हे जरी मुंगी म्हणते, हत्तीला मी लोळवते, अजून बोलणे गरजच नाही. अत्यंत अभिनव उपक्रम या शाळेमध्ये घडणार आहे. शिक्षक विरुद्ध मुलं अशा गाण्यांच्या भेंड्या आपण खेळणार आहोत. सुरू करूया. श्री गणेशाय नमः. हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों के जैसे पहले खुद को जय करे, हमको मन की शक्ति देना. ना मैं समझा ना मैं जाना, जो भी तुमने मुझसे कहा है सेनोरिटा, मगर फिर भी ना जाने क्यों मुझे सुन के अच्छा लगा है सेनोरिटा, मुझसे अब नजर ना फेरो, समझीना पास तुम मेरे, मुझको बाहों में तुम घेरो, समझीना सेनोरिटा, चाहत के दो पल भी मिल जाए, दुनिया में भी कम है क्या. क्या आलंय म्हणजे क किंवा या काही घ्या. यादों की बारात निकली है या दिल के द्वारे, दिलों की शहनाई दिल के दिलों को पुकारे, संहारे रो
2. पावणे 5. कानी लाल काळ्या धाग्यांनी रे कशी दामणी काळीला हात नका लावू माझ्या साडीला. लो लटपट लटपट तुझं चालण ग मोठ्या नखऱ्याचं, बोलण ग मंजुळ महिनेचं, नारी ग वारीस कोलावरी कोलावरी कोलावरी, वारीस कोलावरी कोलावरी कोलावरी. डी आलं चला. डी डम डम डिगा डिगा डम डम डिगा डिगा मन डम डम डिगा डिगा डम डम बिगा बिगा मैं तो गिरा सुभान अल्लाह जवान अल्लाह सुभान अल्लाह. ते स्पोर्ट्सचे सर आहेत ना, त्यांनी एवढं मला असं वाटतं पहिला शब्द बरोबर म्हणणं सुद्धा खूप आहे त्यांच्यासाठी. पुढे मारले 1 2. लक लक चंदे री तेजाची न्यारी दुनिया, आरती कोटी ज्योतिया, हा हा लक लक चंदे री तेजाची. भेंड्या खेळायला गाण्यावर प्रेम पाहिजे आणि ते या सगळ्या मुलांचं आणि शिक्षकांचं इतकं सॉलिड आहे की इतकी मजा आली भेंड्या खेळायला. आणि मला असं वाटत नाही की आता यांचा गट आणि यांचा गट राहिला आहे, कारण लख लख चंदेरी सगळे मिळूनच गात होते. त्यामुळे आता मलाच आठवत नाही की नक्की कोणावर ल आला होता. त्यामुळे आपण हे गाणं एकदा परत गाऊया आणि या भेंड्या अशाच चालू राहू दे. ओके. लख लख चंदेरी क्या बात आहे. वा वा वा. आता आपण एक अत्यंत अभिनव असा प्रेक्षणीय परफॉर्मन्स बघणार आहोत आणि हे तुळशीदास खवळे सर आहेत. त्यांनी हा कार्यक्रम बसवलेला आहे. आणि काय होतं की आपण एकावेळी क्रीडा बघतो, नृत्य बघतो, संगीत बघतो, हे सगळं एकत्र असं यांनी सादर केलेलं आहे. कुणीतरी खेळतंय आणि तुम्ही जर दुर्लक्ष करून पुढे जात असाल खेळ न बघता, तर तुमचं काही खरं नाही. शाळा हळूहळू तुमच्यातनं निसटायला लागली आहे असं समजायला हरकत नाही. पण हा खेळ चालू आहे, त्यामुळे मी निवांत यांच्याबरोबर बसून बघणार आहे, कदाचित खेळीन सुद्धा, कारण माझं अजून पोट सुटलेलं नाही. माझ्या हातात 7वीची हिंदीची पुस्तकं आहेत. चांद का कुर्ता नावाचा एक छान धडा आहे. पण या चंद्राचं एक काय केलंय बघा. आई चंद्राला म्हणते की पहिले दाढी की स्टाईल बदल दे, आणि याने बघा काय केलंय. इकडे चंद्राला गॉगल लावलाय, चंदू रॉक्स लिहिलंय, आणि चंद्र म्हणतोय काय मित्रांनो झकास दिसतोय ना मी. एकूण काय बऱ्याच गमती जमती आहेत पुस्तकामध्ये. मी जरा शोधतो बघतो. मधली सुट्टी